पहिली बात, मला कुणावनी ना शो अप नाही करता येत. मला कुणावनी ना असं दाखवता येत नाही की तू किती श्रीमंत आहे मी किती गरीब आहे. मी गरीबच आहे, मी श्रीमंत नाही आहे. पण मी जशी आहे ना तशी खूप चांगली आहे. मला ना, मी छोट्या लोकांमध्ये राहते. अशी लोक आहेत ना माझ्या आसपास, जे लोक खूप चांगली पण आहेत आणि त्याच्यामधून काय असतात निगेटिव्ह विचार करणारे. पण मी त्यांच्या बोलण्याकडं किंवा त्यांच्या वागण्याकडं लक्ष देत नाही, कारण मला माझ्या लाईफमध्ये पुढं जायचं आहे. मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी बनायचं आहे. पण काय कसं आहे माहिती का, प्रॉब्लेम असतात जे आपल्याला पुढं जाऊ देत नसतात. काही गोष्टी असतात जुन्या ज्या आपल्याला ना मागं ओढून घ्यायचा प्रयत्न करतात. काय आठवणी असतात जे आठवणी आठवल्या ना तर माणसाला काळीच कापतं माणसाचं. काय असतो जो पास्ट पुढं जाऊ देत नाही. आपण किती पण पुढं जाण्याचा प्रयत्न केला किंवा त्या पास्टमधून निघायचा प्रयत्न केला तरी पण काय असतात अशा गोष्टी जे आठवून आठवून ना त्रास होतो, त्रास. आणि तोच त्रास आपल्याला जगायची आणि पुढं कसं वागायचं किंवा कोणाला काय बोलायचं किंवा समोरची व्यक्ती आपल्याला काय म्हणते, आपण त्याच्याबरोबर कसं वागणार आहे किंवा कसं राहणार आहे हे आपल्याला शिकवतं. कारण ज्या गोष्टी मागं झालेल्या आहेत ना पर्सनल लाईफमध्ये, ती वेळ कोणावरच येऊ नये मी म्हणते. कारण सगळ्यांच्याच म्हणजे लाईफमध्ये खुश राहावं, कोणी कोणाच्या लाईफमध्ये दुःखी नाही व्हावं. बस माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्लीज खुश राहा. खूप कमी आयुष्य आहे. खूप कमी आयुष्यामध्ये ना तुम्ही खूप जगा. आणि ह्या आयुष्यामध्ये ना तुम्ही असं जगा ना की प्लीज अशा लोकांपासून, निगेटिव्ह लोकांपासून प्लीज तुम्ही लांब राहा. कारण त्या लोकांमध्ये तुमचं काहीच नाही आहे. तुम्ही जेवढे चांगले आहेत ना तेवढे तुम्ही तुमच्यासाठी खूप छान आहेत. प्लीज प्लीज प्लीज. धन्यवाद. बाय.